जर तुम्ही थांबून थांबून मोदक करणार असाल तर ती सुकल्यानंतर तिचा शेप येणार नाही, मोदक फाटायला लागते. सो अशा प्रकारे आपले एक एक मोदक इथे तयार होत आहेत. स्टीमर मी ऑलरेडी रेडी ठेवलं होतं. इथे चाळणीमध्ये मी एक केळीचं पान कापून टाकलेलं आहे, जेणेकरून मोदक अजून छान शिजतात या केळीच्या पानात. आणि इथे लोकांच्या अंगणामध्ये केळीची झाडं आहेत, त्यामुळे केळीची पानं फार इझिली अवेलेबल होतात तुम्हाला आणि मोठ्या मोठ्या साईजची केळीची पानं इथे भेटतात. सो मी पण त्याच घरच्याच केळीच्या पानाचे इथे यूज करत आहे. तुम्ही बघू शकता स्टीमरमध्ये मी मोदक उकडायला ठेवलेले आहेत आणि एक 10 ते 12 मिनटात आपले मोदक परफेक्टली उकडून तयार आहेत. तुम्ही बघू शकता किती सुंदर मोदक दिसते. एकही मोदक आपला फाटलेला नाही आहे. हा आहे गणपती बाप्पाचं नैवेद्य आणि ही प्लेट भरली आहे मी आमच्या शेजारच्यांसाठी. चला तर मग पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओत. गणपती